नवऱ्याने बायकोला एक शब्द जाताना बोलला तर सबंध दिवस तिला चैन पडत नाही. काही काही माणसांचे शब्द असे असतात की ते आयुष्यभर जतन करून ठेवतात. माझं बोलणं कळलं का? ते वाक्य इतकं झोमरं असतं की मरताना सुद्धा तो म्हणतो हे माझ्या लक्षात आहे, असा बोलला होता. त्याचं उदाहरण देतो. बाण जिथून सुटतो तिथे त्याची काहीच खूण नसते, पण जिथे जाऊन रुततो तो बाण काढला तरी शेवटपर्यंत त्यातली खूण संपत नाही. तेव्हा महत्वाचा मुद्दा लक्षात घ्या की अज्ञान आहे का, बरं का. पण तत्वज्ञानाच्या भूमिकेवर जेव्हा ज्ञानोबा उभे राहिले तेव्हा त्यांनी एकच सांगितलं, दृश्य काय, द्रष्टा काय, हा त्या द्रष्ट्याचंच रूप आहे, दृश्य नाहीच आहे. माझ्यावरून निराळा असेल तर भानगड आहे, नाही का. माझ्यापुरतं काही मी आत्ता असं केलं, तुम्ही आक्षेप घेतला नाही, मी आक्षेप घेतला नाही. घेतला का? नाही. तसं बघितलं तर मी माझ्या थोबाडीत मारून घेतली, बरोबर आहे ना, जोरात नसली तरी. तुमच्यापैकी कोणी केलं तर काय होईल? म्हणजे मी जरी नाही केलं, माझं बोलणं कळलं का? तसं असं केल्यानंतर कोणी परकच नाही, मीच माझ्या गालावर हात फिरवतोय, मीच असं करतोय, मीच मला चिमटा घेतोय. तसं सुखही तोच आहे, दुःखही तोच आहे, दृश्यही तोच आहे, द्रष्टाही तोच आहे. म्हणून तक्रारीला जागा नाही. म्हणून जगत हे माया कार्य नाही, जगत हे अज्ञान कार्य नाही, तर जगत म्हणजे प्रभू प्रेमाचं व्यक्त दर्शन आहे. मग त्याच्यामध्ये कमी जास्ती हा खेळ आहे. माझं बोलणं कळलं का? सततच एक पक्ष जिंकत राहिला तर त्याला खेळ कोणी म्हणत नाही. मग त्या खेळाला काही मजा नाही. ज्ञानेश्वर महाराज 7व्या प्रकरणाच्या सुरुवातीला असं सांगतात, अज्ञानाचं खंडन करायचं नाही, पहिल्यांदा आहे का नाही याचा धांडोळा घेऊ, आणि असलं तर खंडन, असलं तर खंडन, नाही का. दरवाजामागे कुणी लपला असेल तर काठी घेऊन मारायला जावं, लपलंच नाही तर भीतीही व्यर्थ, त्याच्यात काही अर्थ नाही. तसं मुळात अज्ञान आहे का नाही याचा धांडोळा घेऊया आणि मग त्याचं खंडन करू. म्हणून 7वं प्रकरण हे अज्ञानाचा धांडोळा असं म्हटलंय त्यांनी. आणि शेवटी हेच सिद्ध करतायत की मुळात अज्ञानच नाही तर त्याचं खंडन करण्याची गरज नाही. हा एवढं लक्षात असू द्या. म्हणजे 2 वर्ष जे ऐकताय त्याचं सार लक्षात घ्या. मागे एकदा सांगितलं होतं, पुन्हा सांगतो म्हणजे चांगलं कळेल. अज्ञान शब्दाचा अर्थ, एखादा मनुष्य म्हणतो मी अज्ञानी आहे, मला काही कळत नाही. मी अज्ञानी आहे, मला काही कळत नाही, पण मला काही कळत नाही हे कळतंय, हे ज्ञानाचं दर्शन आहे. कळत नाही हे तरी कळतंय ना, म्हणजे कळत नाही हे कळणं हे सुद्धा ज्ञानाने कळतं की मला कळत नाही. असू द्या, ज्ञानाने कळतं मला काही कळत नाही. म्हणून नीट लक्षात घ्या मुद्दा की न कळणं असं कधीच नसतं. न कळणं हे सुद्धा एक प्रकारचं कळणंच आहे. म्हणून या ठिकाणी महाराज म्हणाले आपण अज्ञानाचा धांडोळा घेऊया. हा पहिला भाग आला. आणि त्या दृष्टिकोनातून मग जगत हे माया कार्य, म्हणून याच्यामध्ये सुख दुःख, चांगलं वाईट, खरं खोटं, हे मग मिथ्या, नाशिवंत. पण एक विशिष्ट भूमिकेवर उभा राहिल्यानंतर, हे बघा तुम्ही आम्ही सारी संसारिक माणसं आहोत, संसाराच्या भूमिकेत उभं राहिल्यानंतर खरं खोटं, चांगलं वाईट, सासू सासरा, जाच हा आहे. संत भूमिकेमध्ये गेल्यानंतर हा प्रश्न, म्हणजे एक लक्षात घ्या, तुमची आमची कोणी थोडी निंदा केली तरी आमचं दिवस वाईट जातो. काही वर्षी इंडिया जिंकावी, काही वर्षी वेस्ट इंडिज जिंकावी, काही वर्षी इंग्लंड जिंकावं, ऑस्ट्रेलिया जिंकावी, लंका जिंकावी, पाकिस्तान जिंकावं, सगळं चालूच राहतं. हे सगळे खेळातल्या टीम्स आहेत. काय आमचं पटत नाही म्हणून जिंकू नये असं काही नाही. काय
म्हणून ते खेळातली माणसं म्हणतात हे बघा आमचा खेळ आहे हा, बाकीचं आम्हाला काही कळत नाही. तेव्हा खेळामध्ये हार जीत असतेच, तसं जीवनामध्ये हा सुखदुःख हा त्याचा खेळ आहे. म्हणून दृश्यही तोच आहे आणि द्रष्टाही तोच आहे. इथे दर्पण आणि मुख दिसे हे न चुके, परी मुखी मुख सुतके दर्पण नाही. आरसा आणि मुख हे समोरासमोर झाल्याबरोबर आरशात मुख दिसते हे चुकत नाही, परंतु ते प्रतिबिंब असते खरे मुख मुखाच्या ठिकाणीच असते. प्रतिबिंब दिसतं, प्रतिबिंब दिसलं म्हणून इथलं मुख तिथे गेलं का? नाही. इथलं मुख तिथे गेलं का? नाही. तुमचं मुख तुमच्या ठिकाणीच आहे. तसं जगताच्या रूपाने परमात्माच आहे. दिसलं म्हणजे निराळा नाही, तो तोच आहे. जरा पुढे जाऊया लवकर. तैसे द्रष्टा दृश्य दोई साच की देखत ठाऊ, म्हणून दृश्य ते वाव देखील जरी. दृश्य जरी बघितलं तरी ते वाव आहे, वाव आहे. दिसायला दृश्य आहे पण तसं दिसायला दृश्य नाही, हा मीच आहे, मीच आहे. त्याच्यामध्ये काही फरक होण्याचं काही कारण नाही. मागे एकदा दृष्टांत सांगितला की फेटा घातल्यावर माणसं मला ओळखतात, फेटा नाही घातल्यानंतर ओळखत नाहीत. पण ओळखलं नाही जगाने तरी मला माझी ओळख नाही असं म्हणता येणार नाही. माझं बोलणं कळलं का? फेट्यात जरी मी बघितलं तरी मी मलाच बघितलं, आणि फेट्याशिवाय बघितलं तरी मी मलाच बघितलं. कोणाचं दर्शन आहे? रंग नाही रूप नाही नाही बरन छाया. कबीरजी म्हणाले रंग नाही रूप नाही नाही बरन छाया. ज्याला रंग नाही रूप नाही पण असा आहेस तू रामराया. ज्याला रंग नाही रूप नाही असं म्हणतोस पण असा आहेस तू रामराया म्हणजे काय? म्हणजे रंग नसलं रूप नसलं काही जरी नसलं तरी आहे ते दृश्य नसून द्रष्टाच आहे. पुढे महाराज मोठ्या कौतुकाने सांगतात, अरे सेने का दाविले परी मुख देखिले, तो ना दाविता तरी संचले मुखी मुख. ते मूर्तीमधून मूर्तिकाराचं दर्शन होतं. कोणाचं दर्शन होतं? मूर्तीमधून मूर्तिकाराचं दर्शन होतं. बरं, जरा अजून पुढे जाऊन सांगतो. हा दृष्टांत जरा पुढे जाऊन, इथे विठ्ठलाची मूर्ती घडवली, एखाद्या मूर्तिकाराने आपलीच मूर्ती घडवली. जरा पुढे काय, चित्रकारानेचा आपला पुतळा आपण करावा आणि आपण पाहत बसून आनंद लुटावा, तसं परमात्म्याने जगतरूपाने आपलाच दर्शन घेतोय आणि आपलाच आनंद आपण लुटत आहे. साधं सरळ अगदी कळेल असा दृष्टांत. तुमचे दादा महाराज म्हणायचे, मी मागे सांगितले पुन्हा एकदा सांगतो, यार ने मुझे आईना बनाया आपका चेहरा देखने वास्ते. यार ने मुझे आईना बनाया, स्वतःचा चेहरा बघण्याकरता त्यांनी मला आईना केलं. दृश्य जगत हे आपलं दर्शन घेण्याकरता प्रभूने केलेला आरसा आहे, आईना आहे. यार ने मुझे आईना बनाया आपका चेहरा. आपका म्हणजे आपका नाही, आपका म्हणजे आपका. काय? आपका चेहरा देखने वास्ते म्हणजे स्वतःचं रूप स्वतः पाहण्याकरता. जसा जीव हा जगत हे दृश्य जगत हा आरसा केला. येथे देखोनी का नाही देखोनी, ऐक्य का ना होनी परी हा हो एडे वाचून देखणे असे. कसंही असलं तरी देखणे हे त्याचं स्वरूप आहे. आपले प्रहावशे मार्ग हे क्रमेला ऐसे दिसे, उदक दुसरे दशे आलेच नाही. ओघात आता हे पाऊस पडतोय, पाणी वाहत आहे, काय किती जरी गेलं तरी वाहिलं तरी पाणीच वाहिलं ना. इथून तिथपर्यंत सरकत गेलं, नदीपर्यंत गेलं तरी पाणीच आहे ना. अहो मुळीचे उदक पण काय गेले ठाई, झाले आण किंवा मूळ आणि अवसान वाडे बडे पडले. अहो पुढे सरकलं म्हणून काही त्याच्या पाणीपणा बदल झाला का? नाही. त्या पाणीपणामध्ये कुठेही एक लक्षात या, त्याचे घटक सुद्धा बदलत नाहीत. की दृश्य दिसताना मग दोन माना, ते म्हणले दुसरा दिसला तर दिसला मानावा. आपणच आपल्याला दिसल्यानंतर परिच्छिन्न कोणी दिसला नाही त्याच्याबद्दल प्रश्न उद्भवत नाही. हा त्याचं मुद्दा ज्ञानेश्वर महाराजांनी मांडून टाकला. म्हणून या ठिकाणी महाराज मोठ्या कौतुकाने सांगतायत, येथे देखोनी का नाही देखोनी, ऐकना ना म्हणून परी हा येणे वाचून देखणे असे. देखणे असो नाही, देखणा म्हणा नाही तर न बघणा, तो देखणाच आहे. सूर्याला प्रकाश म्हणा नाही तर नका म्हणून तो प्रकाशच आहे.
काय म्हटलं मी? प्रकाश म्हणा नाही तर नका म्हणू, पण प्रकाशच आहे बरं का. हा, म्हणून त्या ठिकाणी म्हणाले, दृष्टे आण दृश्य आण, ऐसे जरी घडत असे जाण, तरी सुखे अज्ञान कारण होत. दृश्य एक आणि द्रष्टा एक असे जर दोन असतील तर तुमचं अज्ञान मान्य आहे. पण इथे दृश्य द्रष्टा दोन्ही एक असल्या कारणाने तुम्ही जे अज्ञान म्हणता ते आम्ही अज्ञान मानत नाही. आणि काल एक मुद्दा मार्मिक मांडला होता की एवढं जगताचा विलास चालला, हे अज्ञानातून घडलं का? अहो, ज्ञानाचं दर्शन आहे ना. काय हा मनुष्य तिथे बसलाय, ती बटणं फिरवतोय, त्याला बरोबर माहिती आहे काय बटणं पाहिजे, आवाज किती मोठे पाहिजे, ते फिरवणं हे त्याचं ज्ञान आहे. माझं बोलणं कळलं का? हां, हे फिरवणं हे त्याचं ज्ञान आहे. मग साध्या ह्याच्यातून जर ज्ञान दिसतं तर वस्तूमधून इथे आता सुंदर मूर्ती केलेल्या आहेत. आरसा बाजूला काढला म्हणून मी नाही का? म्हणजे आरशामुळे मी आहे का? तसं दृश्य जगतामुळे परमात्मा आहे का? दृश्यामध्ये त्याचं दर्शन आहे, पण त्याचंच दर्शन आहे नाही का? प्रतिबिंबामध्ये बिंबाचंच दर्शन दिसतं. बिंब नसेल तर प्रतिबिंब कुठून? एक लक्षात ठेवा, प्रतिबिंबाचा अर्थ अजून नीट करू, आपण चांगला करू. प्रतीच बिंब. तसं जगत हे परमात्म्याचं प्रतीच बिंब आहे. मुलगा हा बापाचं व्यक्त दर्शन आहे, म्हणून त्याच्यावर प्रेम आहे. माणसं म्हणतात आपल्या मुलावर का प्रेम नाही? तो आपला आहे म्हणून. आपला आहे म्हणून नाही, आपलंच रूप आहे म्हणून. माझं बोलणं कळलं का? त्या महाभारतामध्ये द्रोणाचार्य म्हणजे खोटी बाजू घेऊन सुद्धा लढायला निघाले, पण मुलाचा मृत्यू ऐकल्याबरोबर खाली धनुष्य ठेवलं. कळलं का तुम्हाला? खाली धनुष्य ठेवलं, पुन्हा तिथल्यात उडवून टाकलं. कळलं का तुम्हाला? म्हणजे एरवी ज्यांनी त्याच्यावर श्रद्धा ठेवली ते कापले गेले तर काही वाटलं नाही, पण मुलगा गेला हे ऐकल्याबरोबर तिथल्या तिथे खलास झाले. मुंडकं उडवलं, शस्त्र खाली ठेवलं. ते मुलाबद्दलचं प्रेम नाही, मुलाच्या रूपाने आपणच आपलं व्यक्त दर्शन बघत आहे, हे सांगायचं आहे मला. त्याच्यातला तपशिलात जायचं नाही. मग द्रोणाचार्य बरोबर होते का खोटे होते तो भाग निराळा आहे, तो महाभारतावरच्या चर्चेचा भाग आहे. हा इथे अमृतानुभवाला पूरक दृष्टांत दिला. काय म्हणून लक्षात घ्या, आपलं मूल जर आजारी पडलं तर त्या मुलापेक्षा व्यथा आपल्याला जास्ती होते. तुम्ही संसारिक असल्यामुळे तुम्हाला चटकन कळेल. एक गंमत सांगतो. दुसऱ्याचा मुलगा पडला, तुमचाही पडला. दुसऱ्याचा मुलगा पडल्यानंतर तो आदल्या दिवशी पडला होता. शेजारची बाई म्हणत होती काय कळत नाही, ऐकत नाही. अहो चालायचं हो, हे वय आहेच खेळायचं. या उन्हाळ्यातच मुलं पडतात. दुसऱ्या दिवशी जा पडला, धावत गेली 4 जिने उतरून खाली. ते म्हणले का हो, काल मला शिकवत होता. हां, माझाही पडायचा, तुमचाही पडायचा. तसं त्या मुलाच्या रूपाने व्यक्त आपलं दर्शन आहे, तसं दृश्य जगताच्या रूपाने परमात्म्याचं दर्शन आहे. म्हणून दृश्य नसून द्रष्टा आहे हा सिद्धांत आहे. वावो कीर होय तरी दिसेत वाहे, येणे बोले होय अति जैसे. वरच्या वर्णनात दृश्यभास व्यर्थ आहे असे सुचवले, पण व्यर्थ जरी म्हणावे तरी खरोखर दिसते आहे ना. या बोलण्याने दृश्य आहे असे वाटते, याचे निराकरण. म्हणजे दिसलं असं दृश्य दिसताना म्हणजे निराळं दिसताना, निराळं दिसलं तरी निराळं नाही हे सांगायचं आहे. आता काय विषय म्हणतायत? तरी आण आना ते देखून होय देखते, तरी मानू येते देखील ऐसे. एकाने दुसऱ्याला पाहिले तर पाहिले असे म्हणता येते. म्हणजे जेव्हा पाहणारा व पाहिला जाणारा पदार्थ दोघे निराळे आहेत, भिन्न असतात, तेव्हा एकाने दुसऱ्याच पाहिले असे मानले जाते. एकाने दुसऱ्यास पाहिले असे मानले जाते दुसरा असेल तर. पण आपणच आपल्याला पाहिलं तर तिथे दुसरा कोणी नाही. कळलं का तुम्हाला? म्हणून दृश्य जरी दिसलं तरी काही फरक पडला नाही.